नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आपला पंचम अंश चालू आहे. काल आपला 6वा अध्याय संपला. आज आपण 7वा अध्याय पाहूयात. या अध्यायामध्ये कालिया मर्दन हा विषय आहे. कालिया दमन असं नाव त्यांनी इथं दिलेलं आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, एकदा काय झालं, रामाला बरोबर न घेता कृष्ण एकटा वृंदावनामध्ये गेला आणि तिथे वन्य फुलांची माळा तयार केल्या त्यांनी आणि सगळ्या गोपगणांनी त्या माळा घातल्या आणि त्यांनी ही माळा घातल्या आणि ते सगळीकडे इकडे तिकडे फिरायला लागले. तो गोपगण त्याच्या अवतीभोवती होते. फिरत फिरत ते ज्या यमुने नदीवरती असे बरेच चंचल असे तरंग येत होते आणि त्यामुळे यमुना नदी ती शोभून दिसत होती. तिच्या तटावर ते गेले आणि किनाऱ्यावरती फेस जो लाटांचा एकत्र होतो ते बघून त्यांना असं वाटलं की ती सगळ्या बाजूनी यमुना नदी हसते. यमुना नदीमध्ये त्यांनी विषाग्नीने संतप्त असा जे पाणी झालं होतं ते पाणी असलेलं कालिया नागाचं महाभयंकर कुंड त्यांनी पाहिलं. त्याच्यामध्ये असलेल्या विषाग्नीच्या प्रसाराने किनाऱ्यावरचे वृक्ष जळून गेले होते आणि ते वाऱ्याने जे तिचे कण उडत होते पाण्याचे, त्या पाण्याचा स्पर्श झाल्यावर पक्षीगणसुद्धा दग्ध होत होते. ते मृत्यूचं मुखच आहे अशा सारखं महाभयंकर कुंड भगवंतांनी पाहिलं आणि मधुसूदनाने असा विचार केला की यामध्ये दुष्टात्मा कालिया नाग राहतो. त्याचं विष जे आहे ते शस्त्र आहे आणि तो माझे जे काही विभूती आहेत म्हणजे गरुड वगैरे, त्या गरुडच म्हणजे त्याच्याकडून पराजित होऊन तो समुद्राला सोडून इथं येऊन लपून बसला आहे. त्याने आपल्या विषाने ही यमुना जी आहे, जी समुद्राकडे चालली आहे, त्या यमुनेचं पाणी दूषित केलं आणि त्याचं पाणी तिथलं आता मनुष्य किंवा गायी वगैरे जनावरं आहेत त्यांच्यासाठी उपयोगाचं नाही. त्यामुळे मला ह्या नागराजाचं दमन करायला पाहिजे, ज्याच्यामुळे हे ब्रजवासी लोक आहेत ते निर्भय होतील आणि सुखाने राहतील. हे जे कुमार्गगामी दुरात्मा आहेत पृथ्वीवर, त्यांना शांत करायला पाहिजे. त्याच्यासाठी तर मी या लोकामध्ये अवतार घेतला आहे. आता काय करतो की उंच उंच शाखांचे जे कदंब वृक्ष आहेत त्याच्यावरती मी चढतो आणि नागराजाचं जे कुंड आहे दूषित असं विषारी असं, त्याच्यामध्ये मी उडी मारतो. पराशर ऋषी सांगतायत, हे मैत्रेय, असा विचार केला भगवंताने आणि आपल्या कमरेला शेला बांधला घट्ट आणि वेगाने नागराजाच्या कुंडामध्ये त्यांनी उडी मारली. त्याच्या उडी मारण्याने ते जे कुंड होतं त्याच्यामधनं एकदम असे वरती थेंब खूप उडाले आणि बाजूला जे मोठे वृक्ष होते ते सगळे त्या पाण्याने भिजले. जणू काही ते कुंड क्षुभित झालं असं वाटत होतं. आणि त्यामुळे काय झालं की त्या सर्पाच्या विषासारखे ते पाणीसुद्धा विषारी झालं होतं ना. ते विषारी ज्वाळा म्हणजे विष जेव्हा झाडांवर पडलं तेव्हा ज्वाळा उठल्या आणि त्यामुळे ते वृक्ष त्या ज्वाळांनी भिजल्यामुळे जळायला लागले आणि त्यांच्या ज्वाळांनी संपूर्ण दिशा अशा व्याप्त झाल्यासारख्या दिसायला लागल्या. तेव्हा कृष्णाने काय केलं, त्या नागकुंडामध्ये आपले दंड थोपटले आणि त्याचा आवाज ऐकल्यावर तो नागराज आहे तो झटकन त्याच्यासमोर आला. त्याचे डोळे क्रोधाने लाल झालेले दिसत होते. तोंडातून त्याच्या अग्नीच्या ज्वाळा बाहेर निघत होत्या आणि तो महाविष असलेला वायुभक्षी साप जो आहे तो इतर तशाच सापाने तो घेरलेला होता. त्याच्याबरोबर मनोहर हारांनी सुशोभित शरीर केलेल्या आणि त्यांचं ते शरीर कापत असल्यामुळे कानातली कुंडलंसुद्धा हलत होती आणि त्याची शोभा दिसत होती सगळीकडे. अशा शेकडो नागपत्नी त्या ठिकाणी जमा झाल्या. तेव्हा सापांनी काय केलं, कुंडलाकार झाला
आणि कृष्णाला त्यांनी आपल्या शरीराने बांधून टाकलं आणि आपल्या विषाग्नीसारख्या संतप्त मुखाने त्याला चावायला सुरुवात केली. इकडे काय झालं, गोपगणांनी त्याच्याबरोबर जी मुलं होती तर त्यांनी बघितलं की ह्यांनी नागकुंडामध्ये उडी मारली आहे आणि सापांच्या फणाने त्याला सगळीकडनं असं बांधलेलं आहे सापाने, म्हणून ते धावत धावत उरजामध्ये आले आणि शोकाने व्याकुळ होऊन रडायला लागले. तेव्हा ते म्हणायला लागले, अरे या 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 सगळेजणं, पहा कृष्ण त्या कालिया नागाच्या त्या डोहामध्ये उडी मारली आणि तो मूर्छित झाला आहे आणि नागराज त्याला खाऊन टाकतो आहे. हे त्याचं बोलणं वज्रपातासारखं वाटलं, अमंगल असं वाटलं सगळ्या गोपगणांना. आणि यशोदा वगैरे गोपीसुद्धा त्यांच्याबरोबर धावत धावत काली त्या नागाच्या त्या कुंडावरती आल्या आणि अरे अरे हाय हाय कृष्ण कुठे गेला अशा प्रकारे अत्यंत व्याकुळतापूर्वक त्या गोपी सगळ्या रडायला लागल्या. यशोदाच्या बरोबरसुद्धा खाली पडत उठत अशा यायला लागल्या. नंद आणि अन्य जे गोपगण होते ते अद्भुत आणि विक्रमशाली बलरामसुद्धा कृष्णाला पाहण्यासाठी शीघ्रतापूर्वक त्या यमुना नदीच्या तटावरती आले. तिथे येऊन त्यांनी पाहिलं की कृष्ण सर्पराजाच्या ह्याच्यामध्ये वेढ्यामध्ये फसला आहे आणि त्यांनी त्याचा शरीराला सगळं लपेटून घेतलं आहे आणि त्याला तो हालचाल करून देत नाही आहे, त्याचा अगदी निरुपाय झालेला आहे. हे मुनिसत्तम, महाभागा यशोदा आणि नंदगोप आपल्या मुलाच्या मुखावर एकटक बघायला लागले आणि असे स्तंभासारखे असे एकदम हालचाल विरहित असे झाले ते. बाकीच्यासुद्धा गोपी जेव्हा आल्या तिथे आणि त्याने कृष्णाला अशा दशेमध्ये पाहिलं तेव्हा त्यासुद्धा अत्यंत शोकाकुल झाल्या आणि रडायला लागल्या. त्यांना भीती, व्याकुळता आणि अतिशय गदगद अशा झाल्या त्या आणि प्रीतीपूर्वक त्या म्हणायला लागल्या की त्या गोपी असं म्हणायला लागल्या की आम्ही पण या यशोदेबरोबर या सर्पराजाच्या महाकुंडामध्ये उड्या मारतो आणि आम्हाला व्रजामध्ये राहणं योग्य नाही. सूर्याच्या शिवाय दिवस कसा, चंद्राशिवाय रात्र कशी असेल आणि जर बैल नसेल तर गायींचा काय उपयोग आहे. असं कृष्णाच्या शिवाय व्रजामध्ये काय राखलं आहे या वृंदावनामध्ये. कृष्णाला बरोबर न घेता आम्ही गोकुळात कसं जाऊ, कारण त्याच्याशिवाय जलहीन सरोवरासमान सगळं अत्यंत अभव्य असेव्य असं झालेलं आहे. जिथे नीलकमलदलाप्रमाणे ज्याचा रंग आहे तो श्यामसुंदर हरी नाही, त्या मातृमंदिरामध्ये सुद्धा म्हणजे त्याच्यावरसुद्धा आम्ही प्रेम करणं हे आश्चर्यच होणार नाही का. म्हणजे आम्ही कोणावरच प्रेम करू शकणार नाही. अरे उमललेल्या कमलाप्रमाणे ज्याचे नेत्र कांतियुक्त तेजस्वी आहेत अशा श्रीहरीला पाहिल्याशिवाय आम्ही अत्यंत दीन होऊन व्रजामध्ये कसं राहू शकू. ज्याने आपल्या अत्यंत मनोहर अशा बोलण्याने आमचे संपूर्ण मनोरथ त्यांनी वशीभूत केले आहेत, म्हणजे आम्हाला वश केलं आहे त्यांनी प्रेमाने. तेव्हा तो कमलनयन कृष्णाशिवाय आम्ही नंदच्या गोकुळामध्ये कसं जाणार, नाही आम्ही जाऊ शकत. अरे गोपी जन सगळ्या गोपी ऐका, पहा सर्पराजाच्या फणाने आवृत्त होऊन श्रीकृष्णाच्या मुखावर आम्हाला बघून किती सुंदर हास्य पसरलेलं आहे, तो किती छान दिसतोय पहा. इथे आपण थांबू. आपण 32व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.